नमस्कार, जय हिंद। आतापर्यंतच्या लेक्चर्समध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या संख्यांबद्दल माहिती घेतली होती, त्याचबरोबर त्या संख्यांवरती येणारे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्नही बघितले होते। तर आज आपण सुरू करणार आहोत परत एकदा शॉर्टमध्ये रिव्हिजन करून आपण पुढच्या संख्यांकडे जाणार आहोत। आणि त्याचबरोबर आज पोलीस भरतीच्या पेपरमध्ये ज्या पद्धतीचे ज्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते प्रश्न थोडेफार घेणार आहोत, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की ते प्रश्न आपण फॉर्म्युलाने किंवा सूत्राने वेगवेगळ्या पद्धतीने कसे सोडवायचे आहेत। ठीक आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघितलं होतं की नैसर्गिक संख्या म्हणजे काय। तर नैसर्गिक संख्या म्हणजे काय, ज्या संख्या मालिकेची सुरुवात ही 1 पासून होते आणि जिचा शेवट हा अनंतामध्ये असतो त्याला नैसर्गिक संख्या असे म्हणतात। सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे आणि सर्वात मोठी नैसर्गिक संख्या अनंत आहे ती सांगू शकत नाही। 1 ते 100 मध्ये येणाऱ्या टोटल नैसर्गिक संख्यांची जी बेरीज आहे ती येते 5050, पण 1 ते 10 मध्ये येणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आहे 55। बरोबर। 1 ते 100 मध्ये येणाऱ्या ज्या नैसर्गिक संख्या आहेत त्यातील एकूण अंक आहेत 192। ह्याचबरोबर आपण यातले वेगवेगळे प्रश्न बघितले होते। जर आपल्याला 3 अंक दिले असतील तर त्याच्यापासून बनणाऱ्या नैसर्गिक संख्या किती, जर आपल्याला 4 अंक दिले असतील तर त्यापासून बनणाऱ्या नैसर्गिक संख्या किती, दिलेल्या अंकांपासून तयार होणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती, दिलेल्या अंकांपासून बघा दिलेल्या अंकांपासून तयार होणाऱ्या संख्यांची बेरीज किती, किंवा समजा 1 ते 10 किंवा 11 ते 20 ह्या 11 ते 20 ह्या वर्गांतरामध्ये येणाऱ्या एकूण संख्यांची बेरीज किती, त्याचबरोबर 12च्या पाढ्यात किंवा 13च्या पाढ्यात किंवा 14च्या पाढ्यात वेगवेगळ्या पाढ्यांमध्ये येणाऱ्या संख्यांची बेरीज किती, ह्या अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपण बघितले होते आणि त्याच्या शॉर्टकट मेथड्स बघितल्या होत्या। बरोबर आहे। त्याचबरोबर असे होऊ शकते की सुरुवातीपासून म्हणजे 1 पासून एका पर्टिक्युलर नंबरपर्यंत संख्येपर्यंत येणाऱ्या अंकांची बेरीज किती, किंवा जर मधली बेरीज विचारली असेल तर ती बेरीज किती। बरोबर आहे। दिलेल्या संख्या मालिकेमध्ये एकूण किती संख्या येतात असे वेगवेगळे प्रश्न आपण नैसर्गिक संख्येवरती बघितले होते। त्याच्यानंतर आपण बघितलं होतं की नैसर्गिक संख्येचा पुढचा प्रकार कोणता, पूर्ण संख्या। पूर्ण संख्या म्हणजे काय, तर ज्या संख्या मालिकेची सुरुवात ही 0 पासून होते आणि तिचा शेवट अनंतामध्ये असतो त्याला पूर्ण संख्या असे म्हणतात। बरोबर आहे। तर पूर्ण संख्याची जी सुरुवात आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा संख्या कोणती येते, 0 येतो। तर 0 हा धनही नाही आणि 0 हा ऋणही नाही, म्हणजे शून्याला कोणतेही चिन्ह दिलं जात नाही। बरोबर आहे। सर्वात लहान पूर्ण संख्या ही 0 आहे, तर सर्वात मोठी पूर्ण संख्या ही अनंतामध्ये आहे ती सांगू शकत नाही। तर हे झालं पूर्ण संख्या म्हणजे काय। नंतर आपण बघितलं होतं की पूर्णांक संख्या म्हणजे काय। बरोबर आहे। ज्या संख्या मालिकेमध्ये 0, धन आणि ऋण अशा सगळ्या संख्यांचा समावेश असतो त्या संख्या मालिकेला पूर्णांक संख्या, त्या संख्येला पूर्णांक संख्या असे म्हणतात। बरोबर आहे। पूर्णांक संख्येचा जो मध्यबिंदू असतो तो असतो 0। एका संख्या रेषेवरती 0 पासून म्हणजे डावीपासून उजवीकडे संख्यांची किंमत काय होत जाते, वाढत जाते। बरोबर आहे। डावीपासून उजवीकडे येणाऱ्या संख्यांची किंमत वाढत जाते। म्हणजे जर पूर्ण संख्या रेषेवरती मधला बिंदू जो असेल तो जो 0 आहे तर तिथपासून पुढे येणारा नंबर संख्या 1 2 3 4 आणि ह्यांचा जो शेवट आहे तो अनंत आहे। याचा अर्थ काय, तर पूर्णांक संख्या सर्वात मोठी अनंतात आहे, त्याचबरोबर सर्वात लहान पूर्णांक संख्या जी ऋण संख्येमध्ये येते तीही अनंतामध्ये आहे, तीही आपण सांगू शकत नाही। तर ह्याला म्हणतात पूर्णांक संख्या। हे सांगू शकता की सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या कोणती, तर सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या किती आहे, -1। बरोबर आहे। ऋणमध्ये जी संख्या लहान आहे तिची किंमत सगळ्यात जास्त असते, हेही आपण बघितलं होतं। बरोबर आहे। त्यानंतर आपण बघितलं होतं समसंख्या म्हणजे काय। तर समसंख्या म्हणजे काय, तर ज्या संख्येच्या शेवटचा नंबर, बरोबर आहे, ज्या संख्येच्या शेवटचा नंबर ज्या संख्येमध्ये शेवटचा जो अंक असतो तो अंक जर 0 2 4 6 8 ह्यांच्यापैकी कोणताही असेल तर त्या संख्येला सम असे म्हणतात। 2 क्रमवार समसंख्यांमधला जो फरक आहे तो 2चाच येतो। बरोबर आहे। त्याचबरोबर सर्वात लहान समसंख्या ही 2 आहे, तर सर्वात मोठी समसंख्या ही अनंतामध्ये आहे ती सांगू शकत नाही। 1 ते 100 मध्ये येणाऱ्या समसंख्यांची बेरीज किती असते, 2550। बरोबर आहे। पण 1 ते 10 मध्ये येणाऱ्या समसंख्यांची बेरीज ही 30 असते। किती असते, समसंख्यांची बेरीज 30 असते। तर हे नियम आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं सोडवण्यासाठी उपयोगाला येऊ शकतात। त्यामुळे जे लेक्चरमध्ये जे आपण क्लासमध्ये जे नियम घेतो ते तुमचे पाठ असणं गरजेचं आहे। ठीक आहे। त्याच्यानंतर बघूया पुढचं काय, तर विषम संख्या म्हणजे काय। ज्या संख्येच्या शेवटचा अंक हा 1 3 5 7 9 ह्यांपैकी कोणताही असतो त्याला विषम संख्या असे म्हणतात। बरोबर आहे। तर 2 क्रमवार विषम संख्यांमधला फरक हा 2चा असतो आणि 1 ते 100 पर्यंत येणाऱ्या विषम संख्यांची बेरीज ही किती असते, 2500।
बरोबर आहे. आणि 1 ते 10 मध्ये येणाऱ्या विषम संख्यांची बेरीज किती असते? 25. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की 1 ते 10 मध्ये येणाऱ्या किंवा कोणत्याही वर्गांतरामध्ये येणाऱ्या समसंख्यांची बेरीज आणि विषम संख्यांची बेरीज ह्यांमधला फरक हा 5चाच असतो. कितीचा फरक असतो? 5चा. म्हणजे 1 ते 10 मध्ये येणाऱ्या समसंख्यांची बेरीज किती झाली? 30. बरोबर आहे की नाही? 1 ते 10 मध्ये येणाऱ्या समसंख्यांची बेरीज किती झाली? 30. मग त्याच प्रकारे 1 ते 10 मध्ये येणाऱ्या विषम संख्यांची बेरीज किती येते? 25. बरोबर आहे की नाही? जर 25 आली आणि बेरीज 30 आली तर 30 वजा 25 किती येणार आहे आपल्याकडे? 5चा फरक येणार आहे. म्हणजे कोणत्याही वर्गांतरामध्ये येणाऱ्या समसंख्या आणि विषम संख्यांच्या बेरजेचा फरक हा 5चाच येतो, त्यापेक्षा दुसरा कोणताही येत नाही. बरोबर आहे? हे तुम्हाला माहिती पाहिजे. आता आपण बघणार आहोत, समजा आपल्याकडे अशी वेगवेगळी उदाहरणं होती ती आपण बघितली होती, ती आपण 1-2 उदाहरणं रिव्हिजन मध्ये घेऊया आणि मग आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. बरं, आता आपण बघूया. समजा आपल्याला असं विचारलं असेल की 36च्या समोरील 12वी समसंख्या कोणती? 36च्या समोरील, बरोबर आहे? 36च्या काय? समोरील 12वी समसंख्या कोणती? बरोबर आहे. अशा वेळेला दिलेली संख्या जी आहे ती समसंख्या आहे, विचारलेली संख्या पण कोणती आहे? समसंख्या आहे. म्हणजे यामध्ये आपल्याला अधिक वजा किंवा वजा 1 किंवा अधिक 1 करायची गरज नाही. हे नियम आपण ऑलरेडी बघितलेले आहेत, फक्त आपण रिव्हिजन घेत आहोत त्याची. बरोबर आहे? म्हणजे कसं येणार आहे, कसं सॉल्व्ह करणार? 36 आपल्या समोरची संख्या विचारली आहे. बरोबर आहे? कोणती संख्या विचारली आपल्याला? समोरची, म्हणून इथे येणार आहे अधिक. 12वी विचारली म्हणून 12वी. 2 समसंख्यांचा फरक 2चा असतो म्हणून गुणिले 2. 12 × 24 अधिक 36 किती येणार आहे उत्तर? 4 आणि 6 10 चाला 1 3 आणि 2 5 आणि 1 6 किती आलं उत्तर? 7. म्हणजे 36च्या पुढची 12वी समसंख्या कोणती येऊ शकते? तर 7. तर आपला नियम काय ह्याच्यावरनं? दिलेली संख्या आणि विचारलेली संख्या ही जर समान असेल, सम किंवा विषम कोणतीही असू शकते, पण ती जर समान असेल तर दिलेली संख्या अधिक कोणती संख्या विचारली ती गुणिले 2. बरोबर आहे? पण जर समोरील संख्या विचारली असेल तर आपण इथे अधिक करणार आहोत, पण तेच जर आपल्याला मागची संख्या विचारली असेल तर इथे काय येईल? वजाबाकी येईल. बरोबर आहे? आता आपण थोडासा बदल करूया. असं जर विचारलं असेल की 36च्या समोरील, काय प्रश्न आहे आपला? 36च्या समोरील 12वी विषम संख्या कोणती? कोणती संख्या? विषम संख्या कोणती? तर हे आपण कसं बघणार आहोत? 36 ही कोणती संख्या झाली? समसंख्या. बरोबर आहे? पण विचारलेली संख्या कोणती संख्या आहे? विषम संख्या. म्हणजे दोन्ही भिन्न आहेत. अशा वेळेला 36 दिलेली संख्या लिहून घ्या, समोरील संख्या विचारलेली आहे म्हणून अधिक. बरोबर आहे? नंतर किती विचारले? 12वी म्हणून 12. बरोबर? गुणिले 2 किंवा 2 संख्यांमधला फरक हा असतो. पण जर आपल्याला समोरील संख्या विचारली असेल तर इथे वजा 1 होतो. काय होतं इथे? वजा 1. म्हणजे याचं उत्तर किती येणार? 36च्या 36. 12 × 2 = 24 वजा 1. बरोबर आहे? 24 वजा 1 किती येतं? 23 अधिक 36. 6 7 8 9 3 आणि 2 5 किती संख्या झाली? 59. बरोबर आहे? आता हेच जर प्रश्न आपल्याला असा असेल समोरीलच्या ऐवजी काय? मागील. बरोबर आहे? मग काय करणार आहोत आपण? समोरीलच्या ऐवजी काय विचारले? मागील. दिलेली संख्या ही सम आहे पण विचारलेली संख्या विषम आहे, पण आपल्याला कुठली संख्या विचारली? मागील. म्हणजे काय करणार? दिलेली संख्या लिहा, ती आहे 36. मागील संख्या विचारली आहे म्हणून वजा. बरोबर आहे? 12वी विचारली आहे म्हणून 12 गुणिले 2. बरोबर? पण आपल्याला मागील संख्या विचारली असेल आणि दिलेली संख्या विचारलेली संख्या जर भिन्न असतील तर आपल्याला इथे करावा लागतो अधिक 1. काय करावा लागतो? अधिक 1. आता 36चे 36 वजाचे वजा. 12 दुणे काय झाले? 24 अधिक 1. बरोबर आहे? आले लक्षात? म्हणजे आपण काय करणार आहे? आधी ह्या दोघांची वजाबाकी आणि मग नंतर काय करणार आहे? अधिक 1. येत्या लक्षात काय सांगितलं ते? ठीक आहे, करून बघूया. 36 वजा 24 किती झाले? 36 वजा 24 6 2 4 गेले 2 3 2 2 गेले 1. बरोबर आहे? म्हणजे 12 अधिक 1 किती झाले? 13. म्हणजे हे तुम्हाला उत्तर भेटलं. म्हणजे एकाच प्रश्नाच्या प्रकारावरून आपण याच्यामध्ये 2 वेगवेगळे प्रकार बघितले. 2 नाही 4 बघितले. बरोबर आहे? काय सांगितलं? दिलेल्या संख्या समान असतील आणि जर आपल्याला पुढची संख्या विचारली असेल तर दोन्ही दिलेली संख्या आणि विचारलेली संख्या दोन्ही समान आहे. म्हणजे हे जे वजा 1 आहे किंवा अधिक 1 आहे आपल्याला करावं लागत नाही. बाकी पद्धत सेम, बाकी सूत्र सारखंच. बरोबर आहे? पण समजा दिलेली संख्या विचारलेली संख्या ही वेगळी असेल तर अशा वेळेला आपल्याला समोरील संख्या विचारली असेल तर वजा 1 करावा लागतो, मागील संख्या विचारली असेल तर आपल्याला अधिक 1 करावा लागतो. ह्या पद्धतीने आपण दिलेल्या अनुक्रमे असलेल्या समसंख्या किंवा विषम संख्या काढू शकतो. बरोबर आहे? आता आपण बघणार आहोत एकूण समसंख्या किती आणि एकूण विषम संख्या किती. काय बघणार आहोत? एकूण समसंख्या किती आणि एकूण विषम संख्या किती. बरं, आता आपण बघणार आहोत
त्याच्यामध्ये मी इथे ना शॉर्टमध्ये आपले नियम लिहून ठेवले, म्हणजे तुम्हाला जरी थोडंसं कन्फ्युजन असेल तरी तुम्ही हे बघून ना व्यवस्थितरित्या त्याला प्रॅक्टिस करू शकता. पहिली सिच्युएशन काय आहे, 37 ते 88 पर्यंतच्या समसंख्या किती. पहिला प्रश्न काय आहे, 37 ते 88 पर्यंतच्या समसंख्या किती. बरोबर आहे. आता सम किंवा विषम काही असेल तर इथे बघा दिलेली संख्या कोणती आहे, पहिली विषम आहे. बरोबर आहे. त्यानंतर ही जी संख्या आहे ती कोणती संख्या आहे, समसंख्या. बरोबर आहे. दिलेली संख्या एक विषम आहे, दुसरी सम आहे, म्हणजे दिलेल्या दोन्ही संख्या भिन्न आहेत. अशा वेळेला आपण काय करणार आहोत, ह्या दोघांमध्ये आपल्याला समसंख्या किंवा विषम संख्या काढायची. पण दिलेल्या संख्या जर भिन्न असतील तर अशा वेळेला ह्या दोघांमधल्या एकूण नैसर्गिक संख्या काढावी. एकूण नैसर्गिक संख्या कशा काढतो, दिलेल्या दोन संख्यांमधला दोन संख्यांची वजाबाकी अधिक 1 म्हणजेच 88 वजा 37. 8तून 7 गेला 1, 8तून 3 गेले किती उरले 5 आणि अधिक 1 करणार आहे आपण, म्हणजे किती झाल्या दिलेल्या संख्या 52 झाल्या. म्हणजे 37 ते 88 पर्यंतच्या एकूण नैसर्गिक संख्या झाल्या 52. त्याला करायचे भागिले 2. भागिले 2 करताना काय येणार आहे, बे के बे, बे दुने 4, आला 1, उरला 1. बरोबर आहे. आणि बे संख 12 म्हणजेच 37 ते 88 पर्यंतच्या एकूण समसंख्या किंवा विषम संख्या किती झाल्या 26. काहीही असू देत. जर दोन्ही दिलेल्या संख्या भिन्न असतील तर दिलेल्या संख्यांमधल्या एकूण नैसर्गिक संख्या काढा आणि त्याला भागिले 2 करा. बरोबर आहे. म्हणजे इथे बघा दिलेल्या संख्या जर भिन्न असतील तर एकूण नैसर्गिक संख्या भागिले 2 तुम्हाला मिळेल की त्या संख्यांमध्ये त्या गटामध्ये किती समसंख्या आहेत आणि किती विषम संख्या आहेत. बरोबर आहे. पुढचा प्रश्न समजा असा असेल की दिलेल्या संख्या आणि दिलेल्या संख्या आणि विचारलेल्या संख्या ह्या दोघांना तुम्हाला ऑब्झर्व करायचं. समजा दिलेली संख्या आणि विचारलेली संख्या हे दोन्हीही सगळं समान आहे, सेम आहे. उदाहरणार्थ घेऊया आपण. चौदा ते 22 पर्यंतच्या एकूण सम संख्या किती. बरोबर आहे. प्रश्न काय, 14 ते 22 पर्यंतच्या एकूण समसंख्या किती. दिलेल्या संख्या कोणत्या आहेत, सम. दुसरी पण संख्या कोणती आहे, सम. आणि विचारलेली संख्या पण कोणती आहे, सम. बरोबर आहे. अशा वेळेला जर दिलेल्या संख्या विचारलेल्या संख्या जर सेम समान असतील तर दिलेल्या संख्यांची वजाबाकी म्हणजे 22 वजा 14. इथे 2तून 4 जात नाही म्हणून किती घेतले 12. 12तून 4 गेले 4, 12तून 4 घेतले 8. बरोबर आहे. इथे झाले 1 म्हणजे किती उरले 8. 8 आपलं उत्तर आलं. त्याला करायचे भागिले 2. बघा दिलेल्या संख्यांची वजाबाकी भागिले 2 अधिक 1 हा त्याचं सूत्र आहे. मग दिलेल्या संख्या किती होत्या 22 आणि 14, दोघांची केली वजाबाकी, किती उत्तर आलं 8 आलं. 8ला आपण भागायचं 2 ने, 8 आणि 2 ने भागले किती उत्तर येतं 4. 4 अधिक 1 किती झालं 5. म्हणजे किती आहे तर 14 ते 22 पर्यंतच्या एकूण समसंख्या किती तर 5. बरोबर आहे. म्हणजे दिलेल्या संख्या आणि विचारलेल्या संख्या जर समान असतील तर आपण कुठलं सूत्र बघायचं, काय सूत्र बघायचं, दिलेल्या संख्यांची वजाबाकी भागिले 2 अधिक 1. विषम विचारला तरी चालतं. समजा असं विचारलं असेल 15 ते 21 पर्यंतच्या विषम संख्या कोणत्या. काय विचारलंय, 15 ते 21 पर्यंतच्या विषम संख्या कोणत्या. 15 कोणती संख्या आहे, विषम आहे. बरोबर आहे. नंतर 21 कोणती आहे, विषम आहे. आणि मग दिलेली विचारलेली संख्या पण कोणती आहे, विषम आहे. अशा वेळी काय करणार आहे, सेम सूत्र जे आता आपण बघितलं, सेम ट्रिक सेम आहे. काय हिंट आहे, 15 ही विषम संख्या आहे, दिलेल्या संख्यांची वजाबाकी म्हणजे 21 वजा 15. एकातून 5 जातं का, नाही जात. म्हणजे वरती किती घेतले 11. 11तून 5 गेले किती उरले 7. 8 9 10 11, 7 नाही 6. बरोबर आहे. 6 7 8 9 10 11. बरोबर. इथे आलं 1, एकातून 1 गेला 0 म्हणजे किती आलं 6. 6 भागिले 2 किती येतं 3. बरोबर आहे. आणि अधिक 1 केले की आपल्याला किती येणार आहे 4. बरोबर आहे. म्हणजे 15 ते 21 पर्यंतच्या एकूण विषम संख्या किती तर 4. बरोबर आहे. आता आपण बघूया पुढची उदाहरणं. काय बघितलं तर बघा इथे दिलेलं आहे, दिलेली संख्या आणि विषम संख्या जर दिलेला असल्या, दिलेली संख्या आणि विचारलेली संख्या दोन्ही समान असेल तर दिलेल्या संख्यांची वजाबाकी भागिले 2 अधिक 1 हे जर सूत्र ही ट्रिक अप्लाय केली तर आपलं उत्तर लवकरात लवकर मिळू शकतं. आता पुढे काय दिलंय बघा, दिलेली संख्या समजा आहे 22 ते 36 पर्यंतच्या विषम संख्या किती. 22 ते 36 पर्यंतच्या विषम संख्या किती. कसं काढणार आहे, 22 ही कोणती झाली सम, 36 ही कोणती संख्या आहे सम, पण विचारलेली कोणती संख्या आहे विषम. म्हणजे दिलेली संख्या आणि विचारलेल्या संख्या भिन्न आहे.
अशा वेळेला काय करणार आहे, दिलेल्या संख्यांची वजाबाकी म्हणजेच 36 वजा 22, 6 तून 2 गेले 4, 13 तून गेला 1 म्हणून 14 भागिले 2 किती येतं, 2 7 14. ह्याच्यामध्ये अधिक 1 किंवा वजा 1 करायची गरज नाही, काहीच करायची गरज नाही. म्हणजे किती उत्तर आलं आपलं 7. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की 22 ते 36 पर्यंत ज्या संख्या दिल्या आहेत त्यातल्या एकूण विषम संख्या किती, तर 7 हा एकूण विषम संख्या आहे. बरोबर आहे. बरं, हितपर्यंत आपण जी सम घेतले ती आपली रिव्हिजनचे क्वेश्चन्स होते. बरोबर आहे. मागच्या सगळ्या लेक्चरमध्ये आपण हे सगळे टॉपिक कव्हर केले होते. आता आपण सुरू करणार आहोत मूळ संख्या म्हणजे काय. मूळ संख्या म्हणजे काय, ज्या संख्यांना फक्त 1 आणि ती स्वतः ह्या 2 संख्यांनी भाग जातो त्याला मूळ संख्या असे म्हणतात. 1 ह्या संख्येला फक्त 1नेच भाग जातो म्हणून 1 ही मूळ संख्या नाही. बरोबर आहे. 1 ही मूळ संख्या नाही. तर मूळ संख्या कुठून सुरू होतात, 2. 2ला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो, 1ने जातोच, त्याचबरोबर 2ने भाग जातो. म्हणजे 2 ह्या संख्येला 1 आणि 2 ह्या दोन्ही संख्यांनी भाग जातो म्हणून 2 ही मूळ संख्या आहे. बरोबर आहे. तर मूळ संख्येची व्याख्या काय किंवा मूळ संख्या म्हणजे काय, ज्या संख्येला 1 आणि ती स्वतः अशा 2 संख्यांनी भाग जातो. किती संख्यांनी भाग जातो, 2. त्यापेक्षा जास्तही नाही आणि त्यापेक्षा कमीही नाही. जेव्हा कोणत्याही संख्येला फक्त 2 संख्यांनी भाग जातो ती म्हणजे 1 आणि ती स्वतः, तर त्याला काय म्हणतात, मूळ संख्या असे म्हणतात. सर्वात लहान मूळ संख्या कोणती, 2. कारण 1 ही मूळ संख्याही नाही. बरोबर आहे. 1 ही मूळ संख्या नाहीये कारण 1ला किती कोणत्या संख्येने भाग जातो, फक्त 1ने, पण 1 ही मूळ संख्या नाही. 1 ते 100 मध्ये एकूण किती मूळ संख्या येतात, 25. बरोबर आहे. आणि 1 ते 100 मध्ये येणाऱ्या मूळ संख्यांची बेरीज किती येते, 1060. ही 1 ते 100 मध्ये येणाऱ्या मूळ संख्यांची बेरीज आहे. सर्वात लहान मूळ संख्या सांगितली 2 आहे. सर्वात मोठी मूळ संख्या सांगू शकता का, नाही, कारण ती संख्या अनंतामध्ये आहे. आणि 2 मूळ संख्यांचा जो क्रम असतो किंवा 2 मूळ संख्यांचा जो फरक आहे तो फिक्स नसतो किंवा तो डिसाइडेड नसतो. किती आहे ते सांगू शकत नाही, तो अनिश्चित असतो. म्हणजे 2 मूळ संख्यांमधला येणारा फरक, 2 क्रमवार मूळ संख्यांमधला येणारा फरक हा निश्चित नाही, तो अनिश्चित आहे. बरोबर आहे. तर तुम्हाला माहिती आहे का कोणकोणत्या मूळ संख्या आहेत, मूळ संख्या कोणकोणत्या, 1 ते 10 मध्ये मूळ संख्या 2, 3, 5, 7 आणि 9. बरोबर, 5 आणि 7. बरोबर आहे, 9 नाही, 5 आणि 7. काय काय सांगितलं, 2, 3, 5 आणि 7. बरोबर आहे. त्यानंतर 11 ते 20 मधल्या 11, 13, 17 आणि 19. बरोबर आहे. नंतर 21 ते 21 पासून 30 पर्यंत किती, 23 आणि किती येते, 29. बरोबर ना, 23 आणि 29. नंतर कोणत्या कोणत्या येतात, 31 ते 40 मध्ये 31 आणि 37. 40 ते 50 मध्ये 41, 43 आणि 47. बरोबर आहे. 50 ते 60 मध्ये 53 आणि 59. 53 आणि 59. 53 आणि किती, 59. नंतर 60 ते 70 मध्ये 61 आणि 67. बरोबर आहे. नंतर 70 पासून पुढे म्हणजे 71 ते 80 मध्ये 71, 73, 79. नंतर येते 83 आणि 89. लास्ट येते 97. अशा टोटल 25 मूळ संख्या येतात. बरोबर आहे. मूळ संख्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्नही आपण घेतले होते. ते कसे असू शकतात, मूळ संख्यांमध्ये आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं की 2 क्रमवार 6चा फरक असणाऱ्या मूळ संख्यांच्या जोड्या लिहा. तर त्या तुम्हाला ज्या ज्या 6चा फरक आहे त्या जोड्या लिहाव्या लागतील. किंवा 2 क्रमवार 2चा फरक असणाऱ्या मूळ संख्यांच्या जोड्या लिहा, हे आपल्याला प्रश्न विचारू शकतात. बरोबर आहे. किंवा 1 ते 10 मध्ये येणाऱ्या मूळ संख्या आणि 11 ते 20 मध्ये येणाऱ्या मूळ संख्या यांच्यामधील फरक किती, यांच्या टोटल बेरजेतील फरक किती. मग काय करावं लागेल, 1 ते 10 मध्ये येणाऱ्या मूळ संख्यांची बेरीज, नंतर 11 ते 20 मध्ये येणाऱ्या मूळ संख्यांची बेरीज आणि त्यांची वजाबाकी, म्हणजे तुम्हाला फरक दिसू शकतो. ठीक आहे. नंतर आपण बघणार आहोत जोडमूळ संख्या म्हणजे काय. जोडमूळ संख्या म्हणजे काय, ज्या 2 मूळ संख्यांमधला फरक हा 2चा असतो. बरोबर आहे. ज्या 2 मूळ संख्यांमधला फरक 2चा असतो त्याला जोडमूळ संख्या असे म्हणतात. ठीक आहे ना. बरोबर आहे. तर काय काय संख्या जोडमूळ संख्या बघा, 3 आणि 5. 2 क्रमवार मूळ संख्यांमधला फरक हा जर 2चा असते तर त्याला जोडमूळ संख्यांची जोडी असे म्हणतात. 1 ते 100 मध्ये टोटल 8 जोडमूळ संख्या येतात. जसे की 3 ते 5. 3 ते 5 म्हणजे काय, 3 पासून 5 पर्यंत कितीचा फरक आहे, 2चा फरक आहे. बरोबर आहे. ह्या दोन्ही मूळ संख्या आहेत. म्हणजे ज्या 2 क्रमवार मूळ संख्यांमधला फरक 2चा असतो त्या जोडीला जोडमूळ संख्या असे म्हणतात. नंतर येते सममूळ संख्या. सममूळ संख्या म्हणजे काय, सममूळ संख्या. सममूळ संख्या म्हणजे काय, जी संख्या मूळ संख्या आहे, जी संख्या मूळ संख्या आहे पण ती सम आहे. बरोबर ना. ती कोणती संख्या आहे, एकमेव संख्या आहे, ती म्हणजे 2. ही समसंख्याही आहे आणि ही मूळ संख्याही आहे, त्याला म्हणतात सममूळ संख्या. ही फक्त एकच आहे, ह्याच्यापेक्षा कोणतीही संख्या सममूळ संख्या नाही. ठीक आहे. आता आपण सुरू करणार आहोत सहमूळ संख्या म्हणजे काय. तर सहमूळ संख्या म्हणजे पण मी सांगितलं होतं, सहमूळ संख्या म्हणजे काय, अशा संख्या की ज्या 2 संख्यांमध्ये जो सामायिक अवयव असतो तो फक्त एकच असतो.
बरोबर आहे. ज्या दोन संख्यांमधले जे अवयव आहेत, बरोबर आहे, त्यांचा सामायिक अवयव दोन संख्यांमधला एक असेल तर त्याला सहमूळ संख्या असे म्हणतात. आपण एक उदाहरण घेऊन बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल की सहमूळ संख्या म्हणजे काय. ठीक आहे, सहमूळ संख्या म्हणजे काय. समजा आपल्याकडे दिलेली एक संख्या 15 आणि दुसरी दिलेली आहे समजा 16. बघूया ही सहमूळ संख्या आहे की नाही. 15ला कोणत्या संख्येने भाग जातो, एकाने भाग जातो. कुठल्याही संख्येला 1 ने भाग जातो, हे ठरले, फिक्स आहे, ठरलेलं आहे, बरोबर ना. 1 नंतर 3ने भाग जातो, 5 ने भाग जातो आणि त्याच्यानंतर कोणत्याने भाग जातो, 15 ने भाग जातो. म्हणजे 15चे 1 3 5 15 हे 4 काय झाले, अवयव झाले. बरोबर आहे. 1 ने भाग जातो त्या स्वतःच्या संख्येने भाग जातो, त्याचबरोबर 3 ने पण भाग जातो आणि 5 ने भाग जातो. 16 कोणत्या संख्येने भाग जातो, 1 ने भाग जातोच जातो. बरोबर आहे. नंतर 2 ने भाग जातो. ठीक आहे, 3 ने जात नाही, 5 ने जात नाही, 7 ने जात नाही. बरोबर आहे. कशाने जातो, 4 ने जातो, 8 ने जातो. बरोबर आहे. नंतर कोणत्या संख्येने भाग जातो, 16 ने भाग जातो. आले लक्षात. म्हणजे काय सांगितलं, अजून कोणत्या संख्येने जातो का, नाही. बरोबर आहे. आले लक्षात. तर आपण काय काय लिहिले, हे 2 लिहिले. आता मला सांगा ह्याच्यामध्ये सामायिक संख्या कोणत्या कोणत्या सामायिक आहेत, 1 आणि इथे किती, 1. बरोबर आहे. म्हणजे ह्या दोघांमधला जो सामायिक अवयव आहे तो फक्त एकच आहे. ज्या दोन संख्यांमध्ये असलेल्या अवयवांमधला सामायिक अवयव जर एकच असेल तर त्याला सहमूळ संख्या असे म्हणतात. काय म्हणतात, त्याला सहमूळ संख्या असे म्हणतात. बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण बघितलं होतं, बरं आता हे जे आपण बघितलं होतं ना ते वेगवेगळ्या संख्या बघितल्या, पण आज आपण ना काही क्वेश्चन्स घेणार आहोत. बरोबर आहे. आज आपण काय करणार आहोत, काही वेगवेगळे क्वेश्चन्स घेणार आहोत. ते पोलीस भरतीमध्ये विचारले जातात आणि हे प्रश्न सोडवताना आपल्याला फक्त सूत्र अप्लाय करायचे आहेत. बाकी एक्स वाय झेड म्हणजे गणित सोडवताना त्याचे 2 प्रकार आहेत. आपण एक गणित पूर्ण पद्धतीने स्टेप वाईज सॉल्व्ह करतो. बरोबर आहे की नाही. अगदी त्याच्या जे टप्पे आहेत ते सगळे पूर्णच्या पूर्ण सॉल्व्ह करतो. ते एक गणित सोडवण्याचा प्रकार झाला. दुसरा म्हणजे तेच गणित कमीत कमी वेळामध्ये एका पर्टिक्युलर फॉर्म्युलाने किंवा सूत्राने आपण सोडवू शकतो. तर आपल्याला त्यातल्या स्टेप महत्त्वाच्या नाहीत. बरोबर ना. आपल्यासाठी काय महत्त्वाचं, येणारा शेवटचा आन्सर, उत्तर. मग आपण काय करणार आहे की जे गणित आपल्याकडे अवेलेबल आहे किंवा क्वेश्चन आपल्याकडे जो दिलेला आहे पेपरमध्ये आलेला, त्या प्रत्येकाला एखादं सूत्र अप्लाय करणार आहोत की जे कमीत कमी वेळामध्ये आपण सॉल्व्ह करू शकतो. बरोबर आहे की नाही. तर आपण आता हे प्रश्न बघणार आहोत. ठीक आहे. त्यातला पहिला प्रश्न आहे, तुम्ही प्रश्न लिहून घेऊ शकता. त्याच्यानंतर मी बोर्डवरती सोल्व्ह करताना काही महत्त्वाचे मुद्दे लिहून घेऊ शकते. तर प्रश्न आहे, राधिकाने मुंबई ते पुणे हे अंतर ताशी 18 किमी वेगाने तर पुणे ते मुंबई हे अंतर ताशी 9 किलोमीटर वेगाने पूर्ण केले. काय सांगितलं, राधिकाने मुंबई ते पुणे हे अंतर ताशी 18 किलोमीटर वेगाने तर पुणे ते मुंबई हे अंतर ताशी 9 किलोमीटर वेगाने पूर्ण केले. तर पूर्ण प्रवासात 15 तास लागले. जाऊन आणि येऊन पूर्ण प्रवास करायला किती तास लागले, 15 तास लागले. तर मुंबई ते पुणे अंतर किती, तर मुंबई ते पुणे अंतर किती. बरं आता बोर्डवर लक्ष द्या, हे आपण कसं सोडवणार आहोत. बरं इथे लक्ष द्या, काय प्रश्न आहे आपल्याकडे. राधिकाने मुंबई ते पुणे हे अंतर 18 किलोमीटर वेगाने 18 किलोमीटर ताशी वेगाने पूर्ण केले. बरोबर आहे. ताशी 18 किलोमीटर वेगाने पूर्ण केले आणि पुणे ते मुंबई अंतर ताशी 9 किलोमीटर वेगाने पूर्ण केले. आणि हा पूर्ण प्रवास करण्यासाठी त्यांना एकूण लागलेला वेळ किती आहे, तर 15 तासात त्यांना वेळ लागला. तर मुंबई ते पुणेमध्ये असलेलं अंतर किती. जर अशा प्रकारचा प्रश्न आला तर आपल्याकडे एक सूत्र आहे. काय सूत्र आहे, वेगांचा गुणाकार, वेगांचा काय गुणाकार आणि भागिले वेगांची बेरीज गुणिले तास. बरोबर आहे. अशा प्रकारच्या प्रश्नासाठी हेच सूत्र वापरायचं आहे की जेणेकरून तुमचं उत्तर लवकरात लवकर सॉल्व्ह होईल. काय सूत्र आहे बघा, वेगांचा गुणाकार भागिले वेगांची बेरीज गुणिले तास. ठीक आहे. आता वेग किती होता, जातानाचा वेग होता ताशी 18 किलोमीटर, येतानाचा पुणे ते मुंबईचा वेग किती होता, ताशी 9 किलोमीटर. म्हणजे वेग आपल्याकडे 2 आहेत, एक ताशी 18 किलोमीटर आहे, दुसरा काय आहे ताशी 9 किलोमीटर आहे. म्हणजे झाला वेगांचा गुणाकार भागिले वेगांची बेरीज. बरोबर आहे. वेगांची बेरीज करणार म्हणजे काय करणार, 18 अधिक 9. बरोबर आहे. दोघांची बेरीज केली आणि गुणाकार कशा करायचा, तास किती तास लागतात आपल्याला, 25 तास लागतात. आता इथे लक्ष द्या, हे सोडवायचं कसं, आधी करायचा वेगांचा गुणाकार. इथे आपण गुणाकार करणार आहोत 18 गुणिले 9. बरोबर आहे. 8 9 72, हात चाले 7, 9 1 9, 9 आणि 7 9, 10 11 12 13 14 15 आणि 1 16. म्हणजे किती झाले, 162 झाले. बरोबर आहे. किती झालं आपलं, 162. ठीक आहे. त्याच्यानंतर काय करणार, भागिले काय आहे 18 अधिक 9. त्याला सांगा 18 अधिक 9, 18 अधिक 9 किती होतात बघा. किंवा आपण असंही करू शकतो, गुणाकार तसाच ठेवा म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशन कुठे नाही करावे लागणार. 18 अधिक 9 करूया आधी, सगळ्यात पहिल्यांदा 18 अधिक 9 करूया. 18 अधिक 9 केले तर किती होतात, 8 8 16 आणि 17, 7 हात चाले किती आले, 27 आले. बघा अंशामध्ये आहे गुणाकार, छेदामध्ये आहे बेरीज
अंशामध्ये गुणाकार आणि छेदामध्ये बेरीज असेल तर ह्यांना आपण भागाकार करू शकत नाही अंशाच्या छेदाबरोबर डायरेक्टली, म्हणून आपण छेदामध्ये जे नंबर आहेत त्यांची बेरीज करून घेतली. छेदामध्ये कोणते नंबर आहेत 18 आणि 90, त्यांची बेरीज किती आली 27. आता असं कोणता टेबल आहे का, पाढा आहे का ज्याने भाग जाऊ शकतो, नावाच्या पाढ्याने जाऊ शकतो. 9 एके 9, 9 त्रिक किती आले 27, बरोबर आहे. आता 3 आणि 18 जातोय का बघा, 3 एके 3, 3 7, 3 9, 3 4 5 3 सख 18, म्हणजे किती आले 3 सख 18, बरोबर आहे. आता इथे गुणाकार किती होता 15चा. आता बघा 6 गुणिले 15 म्हणजे 15 गुणिले 6 करायचं आहे, तर 15 गुणिले 6, 6 5 30, हाताला 3, 6 1 6, 7 8 9, किती तास लागणार, किती किलोमीटर अंतर आहे आपलं 90 किलोमीटर, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला हे कळलं तर मुंबई पुणेचं अंतर किती 90 किलोमीटर. आले लक्षात. जेव्हा आपल्याला काय दिलेलं आहे 2 वेग दिलेले आहेत, बरोबर ना. पहिला वेग काय मुंबई ते पुणे जाताना, परत एकदा एक्सप्लेन मध्ये एकदम शॉर्ट मध्ये लक्षात द्या. मुंबई ते पुणे जाताना लागणारा वेग किती आहे 18 किलोमीटर आणि पुणे ते मुंबई येणारा वेग किती आहे 9 किलोमीटर. आणि हे सगळं अंतर पार करताना लागलेला एकूण वेळ किती 15 तास, बरोबर. मुंबई ते पुणे, पुणे ते मुंबई आपण 15 तासामध्ये कव्हर केलं. मग आता आपल्याला अंतर काढायचं आहे. आपल्याकडे कोणतं सूत्र आहे, वेगांचा गुणाकार भागिले वेगांची बेरीज. मग वेगांचा गुणाकार भागिले वेगांची बेरीज गुणिले तास करायचं. वेग आहे आपल्याकडे 18 आणि 1 यांचा गुणाकार केला आणि ते बेरीज केली. आधी आपण बेरीज करून घेतली आणि मग आपण हे सोडवायचंय, भागाकार करून गुणाकार करून. आलेलं उत्तर किती येतं 90 किलोमीटर. याचा अर्थ काय, तर पुणे ते मुंबईमध्ये असलेलं अंतर किती 90 किलोमीटर. आले लक्षात. ठीक आहे, आपण पुढचं गणित बघूया. बरं, आता बघूया आपल्याकडे दुसरा प्रश्न कोणता आहे. आज जे प्रश्न आपण घेत आहोत ते सगळेच्या सगळे प्रश्न पोलीस भरतीला आलेले प्रश्न आहेत, तर त्याची तुम्हाला चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे. बरं बघा, आता आपल्याकडे कुठला प्रश्न आहे, 4 बहिणींची, बरोबर प्रश्न काय, 4 बहिणींच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज 80 वर्ष होती. 4 बहिणी आहेत, त्यांचं 5 वर्षांपूर्वीच्या त्यांच्या सगळ्या चौघींच्या वयाची बेरीज 80 होती, बरोबर आहे. तर 5 वर्षांनंतर त्यांच्या एकूण वयाची बेरीज किती असेल, ही 5 नाही किती सांगितले 15 वर्षानंतर त्यांच्या एकूण वयाची बेरीज किती, बरोबर आहे. प्रश्न काय, 4 बहिणींच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज 80 वर्ष होती, तर 15 वर्षांनंतर त्यांच्या वयाची एकूण बेरीज किती. बरं, आता एक लक्षात घ्या, सगळ्यात पहिल्यांदा काय, तर त्यांच्या वयाची बेरीज 5 वर्षापूर्वी किती होती 80 होती, म्हणून आपण किती लिहिले 80. आपल्याला बेरीज करायची म्हणून इथे काय लिहिली प्लसचं चिन्ह, बरोबर आहे. आता मला एक सांगा, हे जे वय आहे ते आत्ताचे ही बेरीज की 5 वर्षांपूर्वीची आहे, 5 वर्षांपूर्वीची, बरोबर आहे. म्हणजे 5 वर्षांपूर्वीची हे वय होतं आणि आता आपल्याला अजून पुढचं 15 विचारलंय. याचा अर्थ टोटल आपल्याला कितीचं विचारलंय 20 वर्षानंतरचं वय विचारलेलं आहे, त्यांच्या वयाची बेरीज विचारले. म्हणून आपण काय करणार आहे 20 गुणिले किती बहिणी आहेत 4, म्हणून किती आलं 4. आलं लक्षात. बघा 80 हे काय आहे 5 वर्षापूर्वीच्या 80 वयाची बेरीज ही 80 आहे. आपल्याला काय काढायचंय पुढच्या 15 वर्षानंतर येणाऱ्या वयांची बेरीज काढायची. पण हे दिलेल्या वयांची बेरीज 5 वर्षांपूर्वीची होती, म्हणून 5 आणि येणारी 15 वर्ष असे किती वर्ष झाली सांगा 20 वर्ष झाली, बरोबर आहे की नाही. 20 वर्ष हे जे आहे ते एका बहिणीसाठी, अशी किती बहिणी आहेत 4 आहेत, म्हणून काय केलं गुणले 4 केलं. म्हणजे 80 चे 80 राहिले आणि 20 गुणले 4 म्हणजे 4 गुणले 8 आणि 1 0 म्हणजे किती झालं 160, बरोबर आहे. म्हणजे 15 वर्षांनंतर ह्या 4 बहिणींच्या वयाची बेरीज किती असेल तर 160 असेल. आलं लक्षात, बरोबर आहे. ठीक आहे, आपण आता पुढचा प्रश्न बघूया. बरं, आता बघूया आपला पुढचा प्रश्न काय, एका क्रिकेट खेळाडूची चेंडू फेकण्याची सरासरी 24.85 धावा प्रति विकेट होती. काय होती, एका क्रिकेट खेळाडूची चेंडू फेकण्याची सरासरी 24.85 धावा प्रति विकेट होती. एका सामन्यामध्ये त्याने 22 धावा देऊन 5 विकेट घेतल्या. एका सामन्यामध्ये त्याने 52 धावा देऊन 5 विकेट घेतल्या. तर त्यानंतर त्याची चेंडू फेकण्याची सरासरी 0.85 ने कमी झाली. तर अंतिम सामना खेळण्यापूर्वी त्याने घेतलेल्या विकेटची सरासरी किती होती, बरोबर आहे. त्यांनी काय दिलेलं आहे आपल्याला सरासरी दिलेली एका सामन्यांमधली. दुसऱ्या सामन्यामध्ये त्याने काय केलं 52 धावा घेतल्या आणि त्याची सरासरी 52 धावा घेऊन 5 विकेट घेतल्या आणि त्यावेळेला त्याची सरासरी 0.85 ने कमी झाली. सरासरी काय झाली आपली कमी झाली. तर आपल्या अंतिम सामन्याची सरासरी किती असेल असा आपल्याला विचारलेला प्रश्न आहे. तर अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये आलेलं उत्तर सूत्र काय वापरणार आहे बघा, आत्ताची सरासरी, बरोबर आहे. आत्ताची सरासरी म्हणजे आपल्याकडे 2 सरासरी आहेत, एक पहिली दिलेली आहे आणि एक सामन्याची दिलेली आहे. मग आत्ताची आपण काढणार आहोत, म्हणजे आत्ताची सरासरी गुणिले विकेट,
बरोबर, गुणिले काय करणार आहे विकेट घेणार आहे, वजा धावा. आता वजा म्हणजे काय, सरासरी जर कमी झाली असेल तर धावा वजा करायच्या आणि जर सरासरी वाढली असेल तर धावा काय करायच्या अधिक करायच्या. म्हणजे इथे जे चिन्ह आहे ते अवलंबून आहे आपल्या प्रश्नावरती. आपला प्रश्न काय सांगितलेला आहे, पहिल्यापासून त्या विकेट जो बी आहे क्रिकेटर आहे त्याच्या सरासरी किती होते त्याच्या धावांची. दिलेल्या एका क्रिकेट खेळाची चेंडू फेकण्याची सरासरी 24.85 प्रति विकेट होती. ही सरासरी पुढच्या सामन्यामध्ये काय झालं, 52 धावा दिल्या आणि किती विकेट घेतल्या, 5 विकेट घेतल्या. पण ह्या वेळेला त्याची सरासरी 0.85 ने कमी झाली. बरोबर आहे. मग आता आपल्याला काय करायचे, अंतिम सामन्याची सरासरी काढायची. मग आता आपण काय करणार, अंतिम म्हणजे होणाऱ्या सामन्याची सरासरी काढायची. कसं करणार, आत्ताची सरासरी गुणिले विकेट. किती विकेट घेतल्यात त्याने बघा इथे, आता इथे लिहून ठेवलंय. चेंडू फेकण्याची सरासरी किती आहे, 24.85 धावा प्रति विकेट आहे. नंतर 52 धावांमध्ये त्याने किती विकेट घेतल्या, 5 विकेट घेतल्या. त्यावेळी त्याची सरासरी 0.85 ने काय झाली, कमी झाली. तर आपल्याला काढायची अंतिम सामन्याची सरासरी. सगळ्यात पहिल्यांदा आत्ताची सरासरी काढणार आहे. मग आता आपण इथे बघूया आत्ताची सरासरी किती. बरोबर आहे. मग आत्ताची सरासरी काय होती, पूर्वीची सरासरी काय होती सांगा. पूर्वीची सरासरी होती 24.85. त्यातून आता त्याची सरासरी काय झाली, कमी झाली. कधी ते 85 ने. म्हणजे 24.85 पासून सरासरी जर 24.85 ने कमी होते तर आत्ताची सरासरी किती येऊ शकते, फक्त 24. बरोबर आहे. कसं केलं वजा, 24.85 वजा 0.85. दशांशाची वजाबाकी करत असताना पॉइंटच्या खाली पॉइंट आलं पाहिजे. बरोबर, हे लक्षात ठेवायचं. मग पॉइंटच्या पॉइंट खाली घेतलं, 5 5 गेले 0, 8 8 गेले 0, 4 4 आणि 2 2 म्हणजे किती आलं, 24.00. 0 काढून टाका म्हणजे किती उरलं, फक्त 24. म्हणजे आत्ताची सरासरी किती झाली, 24. विकेट, आता त्याने 52 धावांमध्ये किती विकेट घेतल्या होत्या बघा, 52 धावांमध्ये किती विकेट घेतल्या होत्या, 5, म्हणून आलं 5. बरोबर आहे. वजा धावा. धावा म्हणजे काय, किती धावा घेतल्यात ते बघा. किती सांगितलं होतं, 52. पण मी काय म्हटलं होतं, जर सरासरी कमी झाली असेल तर धावा काय करायच्या, वजा करायच्या. पण ते जर सरासरी वाढली असेल तर धावांची काय करायची, बेरीज करायची. मग इथे धावा किती आहेत आपल्या, 52 आहेत, त्या वजा करणार कारण सरासरी कमी झाली. आणि कमी झालेली सरासरी किती होती, 0.85. म्हणजे इथे आलं 0.85. आता आधी करणार आहे 24 गुणिले 5. काय करणार आहे आधी आपण, 24 गुणिले 5. 5 चौक 20, आज चला 2, 5 जुने 10, 10 आणि 2 किती आले, 12. म्हणजे इथे किती झाले, 120 वजा 52 भागिले 0.85. बरोबर आहे. आता जर आपण बघूया ह्या दोघांची वजाबाकी, तर किती आहे ह्या दोघांची वजाबाकी, इथे करते बघा. 120 वजा किती आला, 120 वजा 52. 0तून 2 जात नाही. बरोबर आहे. म्हणजे किती घेतले, 10. 10तून 2 गेले, किती उरले, 8. इथे किती येणार आहे, 11. 11तून 5 गेले, 5, 6 7 8 9 10 11, किती आले, 6. आणि इथे घेतला 0 म्हणजे किती आले, 68. म्हणजे इथे येणार आहे 68 भागिले 0.85. जर दशांश अपूर्णांक असेल तर वजाबाकी करताना आपण काय करतो, 0 पॉइंटच्या पुढे, बरोबर आहे, ह्या पॉइंटच्या पुढे किती अंक आहेत, 1 आणि 2. बरोबर आहे. मग आपण काय करणार आहे, अंशामध्ये टाकणार 2 0 आणि खालचा पॉइंट काढून टाकणार म्हणजे किती घेणार आहे, 85. आता आपल्याला करायचा ह्याचा भागाकार. ह्याचा भागाकार आपण इथे करूया, इथे लक्ष द्या. 6800 भागिले 85. कोणत्या संख्येने भाग काढू शकतो, त्यासाठी तुम्हाला कसोट्या पाठ पाहिजेत. तर कसोट्या येतात का, 2ची कसोटी किती, ज्या संख्येचा शेवटचा अंक 0 ज्या संख्येचा शेवटचा अंक 2 4 6 8 असेल, बरोबर ना, त्या संख्येला 2 ने भाग जातो. 3ची कसोटी किती, त्या संख्येची बेरीज जर 3च्या पाठामध्ये येत असेल तर त्याला 3 ने भाग जातो. बरोबर आहे. त्याच्यानंतर 5ची कसोटी काय, ज्या संख्येच्या शेवटी 0 किंवा 5 असेल तर त्याला 5 ने भाग जातो. तर इथे बघा, इथे 0 आहे, बरोबर आहे, आणि इथे 5 आहे, म्हणजे कोणत्या संख्येने भाग जाऊ शकतो, 5च्या संख्येने भाग जाऊ शकतो. बरोबर आहे. मग आता 5च्या संख्येने भाग लावूया. बघा, 5 1 5 इथे आले, 5 1 5, 6 7 8, 3 उरले, 3 इथे लिहिले, 5 7 35. हे झालं 1. 5 नेच वरती भाग लावायचा, 5 1 5 उरले किती, 1, 18 झाले. 5 3 15, 16 17 18, 3 आले, 5 सख 30 आणि 0. बरोबर आहे. ठीक आहे. आता 13 साठी सॉरी, आता किती आलं आपलं, 1360 भागिले आलं 17. बरोबर आहे. 17 ही मूळ संख्या आहे म्हणजे 17ला कोणताच इतर संख्येने भाग जाणार नाही. म्हणजे तुम्हाला कुठला टेबल आला पाहिजे, 17चा टेबल आला पाहिजे, 17चा पाढा आला पाहिजे. बरोबर आहे. आता बघा 17च्या पाढ्यामध्ये येते का, 17 17 17 17 51 17 45 17 85 17 सक 102, 17 7 199, 17 8 136. बरोबर ना. म्हणजे किती, 17 1 17 17 8 136 आणि इथे किती आले, 0.
बरोबर आहे. म्हणजे तुमचं उत्तर किती आले सांगा बघू, 80. बरोबर आहे. म्हणजे पुढच्या सामन्यामधील किंवा अंतिम सामन्यामधील विकेटची सरासरी किती असेल, 80. आलं लक्षात, समजतंय? ठीक आहे. आज आपण हे जे प्रश्न घेत आहोत ना ते सगळेच्या सगळे पोलीस भरतीमध्ये आलेले प्रश्न आहेत आणि ते पुढच्या पेपरमध्ये पण येण्याची शक्यता आहे. तर तुम्ही हे चांगल्या प्रकारे करणार आहात. ठीक आहे. तर आपण हे बघितलं. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. बरं, आता बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न काय आहे, 102 सेंटीमीटर, 136 सेंटीमीटर, 153 सेंटीमीटर आणि 289 सेंटीमीटर लांबी असलेल्या 4 कांबी आहेत. म्हणजे 4 आपल्याकडे खांब आहेत किंवा आपल्याकडे काट्या आहेत, काही म्हणू शकता. 4 कांबी आहेत. सगळ्या कांबीचे समान लांबीचे तुकडे केले तर त्या कांबीचे एकूण तुकड्यांची संख्या कोणती. बरोबर आहे. म्हणजे आपल्याकडे 4 वेगवेगळ्या मापाच्या कांबी. काय माप आहे त्यांची, 102 सेंटीमीटर आहे. बरोबर आहे. दुसरं काय 136 सेंटीमीटर आहे, 153 सेंटीमीटर आहे, 289 सेंटीमीटर आहे. ह्यांचे आपल्याला समान लांबीचे तुकडे बनवायचे. तर आपल्याकडे किती तुकडे बनतील हे त्यांनी सांगितलेले आहे. तर आपण ह्याला कसं करणार आहे, सगळ्यात पहिल्या संख्या लिहून घ्या. 102 सेंटीमीटर पहिलं माप आहे. दुसरे माप कितीची आहे, 136 सेंटीमीटरची, एक आहे 153ची आणि एक आहे 8.289ची. ह्याच्यासाठी तुम्हाला काढावा लागतो मसावी. आता मसावी कसा काढायचा ते आपण नंतर बघू. बरोबर आहे. पण आपल्याला हे शोधायचं आहे असा कोणता पाढा आहे की ज्या पाढ्यामध्ये हे 4च्या 4 अंक येतात किंवा असा कोणता पाढा आहे त्याने ह्या 4 संख्यांना पूर्ण भाग जाऊ शकतो. बरोबर आहे की नाही. 17चा पाढा बघा. आपण 17चा पाढा मी आताच सांगितला होता. बरोबर आहे की नाही. 17 × 17 17 × 34 17 × 51 17 × 68 17 × 85 17 सख 102. बरोबर आहे की नाही. त्याच्यानंतर 17 × 7 119, 17 × 8 136, 17 × 9 153, 17 × 170. आलं लक्षात. हा आपल्याकडे 17चा पाढा आहे. ठीक आहे. बघूया आता 17च्या पाढ्याने भाग जातो. 17 × 17 17 × 51 नाहीये. 17 × 17 17 17 × 85 17 सख 102 119 136 153. बघा जरा 17ने भाग जातोय का, ह्या तिघांना तर जातोय. बरोबर आहे की नाही. ह्याला आपल्याला बघावं लागेल. कसं बघणार आहे बघा, इथे करून दाखवते. 289 आपण भाग असाही लावू शकतो. 17 × 1 = 17. उरले किती, 8 × 7 गेला 1, 2 × 1 गेला 1, इथे आले 119. 119 आले की नाही. 119 आहे किती आहे, 17 × 7 119. म्हणजे काय झालं, 17 × 7 119 जातो पूर्ण भाग. म्हणजे 289 ला सुद्धा 17ने पूर्ण भाग जातो. तर 17ने जर भागाकार केला तर किती येणार आहे बघा बघू, भागिले 17. बरोबर आहे. तर आता बघूया 17 किती आले, 17 सख. बरोबर ना. 17 सख 102, नंतर 17 8 136, नंतर 17 9 153 आणि आता आपण काढलं होतं 17 गुणिले 17. बरोबर ना. किंवा ज्यांना 17चा वर्ग माहिती असेल तर त्यांना बरोबर कळेल की 17 गुणिले 17 म्हणजे किती येतात, 289 येतात. बरोबर आहे. आलं लक्षात. म्हणजे काय झालं तर आपल्याला किती भाग होतील, 8 6 + 8 + 9 + 17. यांची बेरीज करायची आपल्याला. 17 + 9 + 8 + 6. चला करूया. 6 × 12 त्याला 14, 14 9 किती 14, 15 16 17 18 19 20 21 22 23, 23 × 7 23, 24 25 26 27 28 29 30. म्हणजे झाले 3 आणि किती झाले 4. बरोबर आहे. म्हणजे आपल्याकडे किती तुकडे होतील, 40. आले लक्षात. परत एकदा थोडक्यात सांगते. आपल्याकडे 4 वेगवेगळ्या मापाच्या कांबी दिलेल्या आहेत. प्रत्येकाचं माप वेगवेगळं आहे. पहिली कांबी 102 सेंटीमीटर, दुसरी 136 सेंटीमीटर, तिसरी 153, चौथी 289. ह्या वेगवेगळ्या 4 कांबींचे जर आपण समान मापाचे तुकडे केले तर किती कांबी बनते, त्यात किती तुकडे बनते. बरोबर आहे की नाही. हे आपल्याला शोधायचं. तर आपण सेंटीमीटर लिहून घेतले. पण आपल्याला असा पाढा शोधायचा आहे की ज्या पाढ्याने ह्या सगळ्या संख्यांना पूर्ण भाग जातो. बरोबर आहे. 17चा पाढा मी इथे लिहिलेला आहे. त्याच्याप्रमाणे आपण म्हणू शकतो 17 सख 102, 17 8 136, 17 9 153 आणि 17चा वर्ग म्हणजे 17 7 17 गुणिले 17 केल्यावर किती येतात, 289. म्हणजे आपल्याकडे किती झाले, ह्या 102 सेंटीमीटर जी आपल्याकडे काम आहे त्याचे आपण 17 सेंटीमीटर वरती जर तुकडे केले तर आपल्याकडे 6 तुकडे येतात. इथे 8 इथे 9 आणि इथे 17 आणि ह्यांची आपल्याला करायची बेरीज. म्हणजे आपल्याकडे टोटल एकूण किती तुकडे जमा झाले, 40. ज्यांची सगळ्यांची लांबी काय असेल, समान असेल. बरोबर आहे. बरं, आता आपण बघूया पुढचा प्रश्न. काय पुढचा प्रश्न बघा. रीनाने, तुम्ही प्रश्न लिहून घेऊ शकता. रीनाने व्याजाच्या दरात तेवढ्याच वर्षांसाठी सरळ व्याजाने 1200 रुपये कर्ज घेतले तर तिने कर्ज फेडताना 432 रुपये व्याज दिले. ओके. तर व्याजाचा दर किती.
बरोबर आहे. आता काय सांगितलंय प्रश्नामध्ये बघा, व्याजाचा दरही दिलेला नाहीये आणि मुदतही दिलेली नाहीये, पण एवढंच सांगितलंय की रीनाने व्याजाचा जरा कितीतरी व्याजाचा दर आहे, जो व्याजाचा दर आहे तेवढ्याच मुदतीसाठी 1200 रुपयाचं काय केलं, कर्ज घेतलं. म्हणजे कर्ज कितीचं घेतलंय, मुद्दल अमाऊंट किती आहे, 1200. बरोबर आहे. 1200 रुपयाचं कर्ज घेतलं, तर तिने कर्ज फेडताना व्याज किती दिलंय, 432 रुपयाचं व्याज दिलं, तर व्याजाचा दर किती हे आपल्याला विचारलेलं आहे. आता जर बघाल तर आपल्याकडे जी माहिती किंवा जी क्वेश्चन मध्ये अमाऊंट दिलेली आहे, इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे, बरोबर आहे. ती कशी आहे बघा, मुद्दल किती आहे, 1200. मुद्दल किती आहे, 1200. नंतर व्याज किती आहे, 432 रुपयांचं व्याज आहे आणि मुदत किती आहे, आपल्याकडे मुदत नाहीये आणि व्याजाचा दर नाहीये, पण प्रश्नामध्ये आपल्याला हे सांगितलंय मुदत आणि व्याजाचा दर हा सारखा आहे. जर आपल्याला व्याज दिलंय, बरोबर आहे, तर सरळ व्याजाने व्याज काढताना आपला सूत्र काय आहे, सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर. दर हा कसा असतो, शेकड्यांमध्ये असतो, म्हणून भागिले 100. हे झालं आपलं सूत्र. आता आपल्याला सरळ व्याज माहिती आहे, किती सरळ व्याज दिलं, 432 रुपये. मुद्दल माहिती आहे, ती आहे 1200. मुदत माहिती आहे का, नाही, बरोबर आहे. दर माहिती आहे का, नाही, पण भागिले 100 आहे. आता आपल्याला सोडवायचंय. हे शून्य, हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, काय राहिलं बघा, 432 बरोबर 12 गुणिले मुदत गुणिले दर. बरोबर आहे. तर आता काय करणार आहे, हे 12 इकडे गुणाकार करतात, तिकडे काय होणार आहे, भागाकार होणार आहे. बरोबर आहे. आता इथे लक्ष द्या, 432 भागिले 12 बरोबर आहे इज बरोबर मुदत गुणिले दर. आता आपण 12 ने भाग लावूया. 12 ने भाग नसेल लावता येत इथे बघूया, 432 तोही नसेल लावता येत तर 2 ने भाग लावा, संख्येला छोटी बनवा. म्हणजे कसं, 432 भागिले 12 बरोबर आहे, बे सख्ख 12, बे दुने 4, बे एक के 1 उरला, बे 8 16. बरोबर आहे, 2 8 16. आता परत आपण 2 ने भाग लावू शकतो किंवा 6 ने लावू शकतो. 2 ने लावून बघू, बे 3 6, बे 1 के बे, इथे 0 आला, बे 9 बे 18, म्हणजे किती झाले, 109 भागिले किती झाले, 3 झाले. बरोबर आहे. येताय लक्षात. परत करून बघूया, काहीतरी उत्तर चुकलंय आपलं. परत एकदा बघूया, 432 बरोबर आहे का, हा, 432 भागिले किती आले, 12, बे सख्ख 12, नंतर बे 1 के बे, बे दुने 4 सॉरी, बे दुने 4, बे 1 के बे, इथे किती आला, बे सख्ख 12. बरोबर, इथे चूक झाली होती. बे 3 6, इथे किती येणार आहे, बे 1 के बे 0, बे 8 16. बरोबर आहे. आता 3 ने भाग लावूया, 3 3 9 आणि आला 18, म्हणजे 6 3 18, म्हणजे किती आलं, 36 आलं. याचा अर्थ काय, 36 म्हणजेच मुदत गुणिले दर आहे. आता मला सांगा, ही मुदत पण नाहीये, दर पण नाही, पण आपल्याला प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे, मुदत म्हणजेच दर आहे. जर समजा आपण मानूया की मुदत ही जर x असेल तर दर पण किती असेल, x असेल. बरोबर आहे. म्हणजे मुदतीच्या जागी आपण लिहूया x आणि दराच्या जागी किती लिहूया, x. म्हणजे हे झालं 36. आता जर मला पुढे सोडवायचं म्हटलं तर काय येणार आहे, 36 चे 36 आणि x गुणिले x म्हणजे काय, तर x चा स्क्वेअर येतो, वर्ग, x चा वर्ग. आता जर इथे वर्ग असेल आणि त्याला आपण बरोबर चिन्हाच्या अपोजिट साइडला आणलं तर काय होणार, इकडे घेऊन आलं तर काय होणार आहे, वर्गाचा होतो, काय होतो, वर्गाचा रूट होतो. बरोबर ना, वर्गमूळ बनतं. म्हणजे 36 चं काय झालं, वर्गमूळ म्हणजे x. आता 36 म्हणजे कोणत्या संख्येचा वर्ग 36 येतो, 6 चा वर्ग 36 येतो, म्हणजे 36 चा वर्गमूळ किती, 6. बरोबर आहे. म्हणजे x म्हणजे किती झाले, 6. तर व्याजाचा दर किती आला सांगा, व्याजाचा जो दर आहे तो आला 6%. बरोबर आहे. मुदत पण 6% आणि व्याजाचा दर पण काय, 6%, दोन्ही 6%. बरोबर आहे, आलं लक्षात. ठीक आहे. प्रश्न आता समजला. आपण काय केलं, कर्ज घेतलं. बरोबर आहे. कर्ज घेताना व्याजाचा दर आणि मुदत ही दोन्ही काय होतं, समान आहे. मुदत कर्ज कितीचं घेतलं होतं, 1200 रुपयाचं, 1200चं कर्ज घेतलं आणि त्याच्यावरती आपण व्याज दिलं 432 रुपये. मग आपल्या व्याजाचा दर किती, असा आपला प्रश्न आहे. मग सरळ मुदतीचं आपला सूत्र लिहिलं. काय सूत्र आहे, सरळ व्याज म्हणजेच मुद्दल गुणिले मुदत गुणिले काय आहे, दर भागिले 100. बरोबर आहे. व्याज किती आहे, 432 आहे. नंतर मुद्दल किती आहे, 1200 ची मुद्दल आहे. गुणिले मुदत माहिती आहे, पण दर हा नेहमी शेकड्यामध्ये दिलेला असतो म्हणून भागिले 100 केलं.
शून्य 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 गेले म्हणजे 12 गुणिले मुदत गुणिले काय झालं दर झालं, बरोबर आहे. मग आता हे 12 आहे ते इकडे काय होणार आहे भागाकार होणार आहे, बरोबर आहे. मग 432 ला भागाकार आपण इथे केला, बरोबर. मग आपल्याला उत्तर किती आलं होतं 36. मग मुदत आणि दर जर सारखे आहेत तर मुदतीला आपण x मानलं तर दर पण किती झाला x झाला. मग दोघांना आपण लिहिलं x आणि x. x गुणिले x म्हणजे काय x चा वर्ग म्हणून झाला x चा वर्ग. पण x चा वर्ग जर इक्वल टू चिन्हाच्या इकडे घेऊन आलो अपोजिट साइडला घेऊन आलो तर ते काय होतं वर्गमूळ होतं, बरोबर आहे की नाही. मग जर वर्गमूळ होणार आहे बरोबर चिन्हाच्या इकडे आणल्यावर तर x चा वर्गमूळ 36 चा वर्गमूळ किती येतं 6 येतं म्हणजे 6 चा वर्ग 36 येतो म्हणजे व्याजाचा दर आणि मुदत किती झाली 6 झाली, बरोबर आहे. आता एक शेवटचा प्रश्न घेऊया आणि आजचं लेक्चर आपण इथेच संपवूया, बरोबर आहे की नाही. पुढचा प्रश्न बघूया. बरं आता इथे लक्ष द्या. आपला प्रश्न काय एका शाळेमध्ये एक वर्ग सकाळी 11 ते दुपारी 2:27 वाजेपर्यंत चालतो, बरोबर आहे. 11 वाजेपर्यंत 2:27 वाजेपर्यंत त्या वर्गामध्ये तास घेतले जातात वेगवेगळ्या विषयांचे. त्या कालावधीत 4 विषय शिकवले जातात आणि मात्र प्रत्येक 2 विषयामध्ये 5 मिनिटांची विद्यार्थ्यांना विश्रांती दिली जाते, बरोबर आहे. प्रत्येकाच्या मध्ये काय केली जाते प्रत्येक 2 विषय शिकवताना मध्ये 5 मिनिटांची विश्रांती दिली जाते. तर त्या वर्गाला किती वेळामध्ये किती मिनिटांमध्ये तो एक विषय शिकवला जाईल, बरोबर आहे. म्हणजे एक विषय किती वेळात शिकवला जातो किंवा किती मिनिटात शिकवला जातो हे आपल्याला काढायचं. बघा प्रश्न काय 11 ते 2:27 पर्यंत विषय घेतात तास घेतला जातो त्याच्यामध्ये किती विषय शिकवले जातात 4. पण प्रत्येक ह्या जे 4 विषय घेतले जातात त्याच्या प्रत्येकामध्ये आपल्याला काय दिले जाते 5 मिनिटांची विश्रांती दिली जाते, बरोबर आहे. तर एक विषय किती मिनिटं शिकवला जाईल म्हणजे आपल्याला हे काढायचंय की आपल्याला जो एक विषय तो किती मिनिटांसाठी शिकवला जाईल. सगळ्यात पहिला आपण मिनिटं करून घेऊया कारण आपल्याकडे काय दिलेले तास दिलेले. म्हणजे बघूया 11 ते 12 किती मिनिटं झाली 60 मिनिटं झाली, बरोबर आहे. नंतर 12 ते 1 किती मिनिटं झाली परत 60. 1 ते 2 किती मिनिटं झाली 60 आणि 2 ते 2:27 2.27 म्हणजे किती मिनिटं झाली 27. यांची करूया बेरीज 7 चे 7 6 12 7 18 18 किती झाले 20. म्हणजे आपल्याकडे ह्या 11 ते 2:27 पर्यंत किती मिनिटं आहेत 207 मिनिटं आहेत, बरोबर आहे. आता आपल्याकडे विषय किती आहेत 4 विषय म्हणजे 1 2 3 आणि 4 हे वेगवेगळे विषय आणि ह्या 4 विषयांच्या मध्ये आपल्याला काय दिले जाते 5 मिनिटांची विश्रांती. म्हणजे पहिली विश्रांती ही झाली दुसरी विश्रांती आणि ही झाली तिसरी विश्रांती. 3 विश्रांत्या 5 5 आणि 5 म्हणजे विश्रांती किती मिनिटं झाली पूर्ण विश्रांती 15 मिनिटं झाली, बरोबर आहे की नाही. 5 5 5 15 मिनिटं झाली. आता आपल्याकडे टोटल किती मिनिटं आहे 207. त्यातून 15 मिनिटाची विश्रांती होती म्हणजे 15 मिनिटं काय करायला पाहिजे वजा करायला पाहिजे, बरोबर आहे की नाही. ठीक आहे. आता बघूया 207 वजा 15 7तून 5 गेले 2 इथे आले 10 10तून 1 गेला 9 आणि इथे आला 1 म्हणजे आपल्याकडे उर्वरित मिनिटं किती 192 मिनिटं आहेत आणि 192 मध्ये किती विषय शिकवले जातात 4. तर आपल्याला एका विषयासाठी विचारलंय म्हणून 192 भागिले 4 करणार आहोत, बरोबर आहे. 4च्या पाडणे भागून बघूया 4 × 4 4 × 4 4 × 12 4 × 4 4 × 20 4 × 20 येतं 4 × 4 16 बरोबर ना 16 17 18 19 32 झाले. 4 × 4 4 × 4 4 12 4 × 4 424 4 4 8 32 किती झाले सांगा 48 मिनिटं. म्हणजे एक विषय किती मिनिटांसाठी शिकवला जातो 48 मिनिटांसाठी शिकवला जातो, बरोबर आहे. ठीक आहे 48 मिनिटांसाठी किंवा 48 मिनिटं शिकवला जातो. आले लक्षात. ठीक आहे. तर याच बरोबर आपण अजून एक पुढचं जे क्लास घेणार आहोत लेक्चर घेणार आहोत त्या लेक्चरमध्ये पण आपण पोलीस भरतीच्या एक्झामला आलेले प्रश्न घेणार आहोत आणि त्याच्यानंतर परत आपण संख्याज्ञानावरती येऊ, बरोबर आहे. तर तुम्हाला अंदाज यावा की तुमच्या पोलीस भरतीमध्ये कसे प्रश्न विचारले जातात ह्यासाठी हे 2 लेक्चर आपण मध्ये पोलीस भरतीचे वेगवेगळे प्रश्न घेतले. आजच्या लेक्चरचे झाले. लेक्चर बघा आणि तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. त्या कमेंटमध्ये तुम्हाला रिप्लाय मिळेल. जर आजचं क्लास तास लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.